देव आणि धर्माबाबत चांगला संदेश, शीख धर्माची शिकवण आणि मानवतावादावर दृढ श्रद्धा ठेवून एकतेचा उपदेश देणारे गुरु नानक देव यांची आज 552वी जयंती. कार्तिक पौर्णिमेला गुरु नानक जयंती साजरी केली जाते. प्रकाश पर्व म्हणून हा दिवस साजरा होतो. शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु नानक यांचा जन्म रावी नदीच्या काठी वसलेल्या तलवंडी नावाच्या गावात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाला. त्यांचं जन्मस्थळ सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे. गुरु नानक सुरुवातीपासूनच सांसारिक विषयांपासून उदासीन होते. ते दीर्घकाळ तपश्चर्या आणि आध्यात्मिक चिंतन करत. त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती गावकऱ्यांना नेहमी येई. श्रद्धेचा पुरस्कार करताना अंधश्रद्धांना त्यांनी दूर ठेवलं. लोकांना आणि धर्मप्रचारकांनाही धर्मांधतेपासून दूर राहण्याची शिकवण त्यांनी दिली. एक ओंकार सतनाम या उपदेशातून त्यांनी सांगितलं की ईश्वर एक आहे. चराचरात त्याचं वास्तव्य आहे. त्यामुळं प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे. कुणीही स्पृश्य किंवा अस्पृश्य नसतो ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त भाविक एकत्र येतात. प्रार्थनास्थळांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. विशेष म्हणजे लंगरच्या माध्यमातून अन्नदान करण्याचा उपक्रम गेली वर्षानुवर्ष सुरू आहे. या दिवशीही लंगरमध्ये सर्वांसाठी जेवण शिजवलं जातं आणि येणारा प्रत्येक जण पोटभर जेवून जातो. इथे गरीब, श्रीमंत, उच्च, नीच कुठलाही भेदभाव नाही. सगळे जमिनीवर बसून जेवतात, कारण देवाच्या दारी सगळे सारखे असतात. गुरु नानक यांना त्या काळी म्हणजे 15व्या शतकात काही कामासाठी वडिलांनी 20 रुपये दिले होते. चोख व्यवहाराचं म्हणजे सच्चा सौदा करून ये असं वडील म्हणाले होते. नानकशहा घराबाहेर पडले. रस्त्यात त्यांना साधू संत दिसले. नानकशहा यांनी त्या 20 रुपयातून सगळ्यांना पोटभर जेवण दिलं. ते घरी परतले तेव्हा वडिलांनी विचारलं, सौदा केला? नानकशहा म्हणाले, साधू संतांना अन्न खाऊ घातलं हाच खरा सच्चा सौदा आहे. ईश्वर माणसाच्या हृदयात आहे. या हृदयात निर्दयता, निंदा, द्वेष, राग असे विकार असतील तर पावित्र्याला स्थान नसेल असं गुरु नानक यांनी सांगितलेलं आहे. एक शांतीदूत, प्रेम, विश्वबंधुत्वाचे पुरस्कर्ते, मानवतेचे पूजक म्हणून नानक देवांनी केलेलं कार्य खरोखर फार महत्त्वाचं आहे.